हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 10th मॅथ्स पार्ट 1 मधला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा टॉपिक आहे. त्याच्यातला प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवू. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स. एक डिटर्मिनंट दिलाय आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला डिटर्मिनंट सोडवायचा आहे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये. कुठलाही डिटर्मिनंट जर दिला असेल तर पहिल्यांदा आपण या दोन संख्यांचा गुणाकार पहिल्यांदा करतो. दॅट इज 3 × 5. इथे 3 दिलेलंच आहे. या बॉक्समध्ये येईल × 5 आणि त्यामधून 4 आणि 2 यांचा जो प्रोडक्ट आहे तो सबट्रॅक्ट करतो. इथं मायनस साइन घेतलेलंच आहे, 4 घेतलेला आहे. या बॉक्समध्ये येईल 2. आता या दोन्हीचं जर आपण प्रोडक्ट घेतला 3 × 5 दॅट्स 15. -8 दिलेलंच आहे. 4 × 2 -8. आता 15 - 8 दॅट्स 7. सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. त्यातला पहिला आपल्याला हा डिटर्मिनंट दिलाय. पहिल्यांदा या दोन्हीचा आपल्याला प्रोडक्ट घ्यायचा आहे. दॅट इज -1 × 4. त्या प्रोडक्ट मधून दुसरा हा जो प्रोडक्ट आहे तो सबट्रॅक्ट करायचा. दॅट इज 2 × 7. इथं -1 × 4 -4 मिळेल. -2 × 7 14 मिळेल. दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहेत त्यामुळे यांची बेरीज करायची. -4 - 14 दॅट्स -18. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट. नेक्स्ट 5 × 0 हा पहिल्यांदा प्रोडक्ट घ्यायचा आणि त्याच्यातून -7 × 3 हा प्रोडक्ट सबट्रॅक्ट करायचा. 5 × 0 म्हणजे 0. एनी नंबर × 0 इज 0. -7 × 3 that's -21. कारण एक नंबर निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, गुणाकार निगेटिव्ह येईल. So 0 - will become +21. So 0 + 21 that's 21. So this is the value of the second determinant. या डिटर्मिनंट मध्ये आता आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेत. प्रोडक्ट आपली नेहमीची प्रोसिजर वापरायची. पहिल्यांदा या दोन्हीचा प्रोडक्ट घ्यायचा. 7/3 × 1/2 हा झाला पहिला प्रोडक्ट आणि त्याच्यातून हा दुसरा प्रोडक्ट सबट्रॅक्ट करायचा. दॅट इज 5/3 × 3/2. आता न्यूमरेटरचा प्रोडक्ट घेऊया. 7 × 1 दॅट्स 7 / 3 × 2 6 -5 × 3 दॅट्स 15 / 3 × 2 6. आता इथे डिनॉमिनेटर सेम आहे, तो एकदाच घेऊया 6 आणि न्यूमरेटरची वजाबाकी करूया. 7 - 15. सो 7 - 15 दॅट्स -8 / 6. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. आपण याला आणखी सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो. जर 2 न भाग आलो तर 2 × 6 आणि 2 × 8. So value would be -4 / 3. Now this is a question based on the Cramer's rule. Question is solve the following simultaneous equations using Cramer's rule. हे दोन simultaneous equations दिलेत आणि इथे आपल्याला Cramer's rule वापरायचा आहे. तो Cramer's rule काय आहे ते पाहण्या अगोदर पहिल्यांदा हे जे दोन्ही इक्वेशन्स दिले ते एकाखाली एक आपण मांडून घेऊया. 3x - 4y = 10. या फॉर्म मध्येच मांडायचं, म्हणजे जी कॉन्स्टंट टर्म आहे ती राईट हँड साइडला घ्यायची आणि व्हेरिएबलच्या टर्म लेफ्ट हँड साइडला. त्याच्या खाली बरोबर त्या व्हेरिएबल खाली तेच व्हेरिएबल घ्यायचं, म्हणजे 4x + 3y = 5. दिस इज द सेकंड इक्वेशन. याला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 असं म्हणून घेऊ. म्हणजे मग यांच्यावरून आपल्याला आता 3 डिटर्मिनंट्स काढायचे आहेत. एक म्हणजे d, दुसरा dx आणि dy. त्याच्यावर आधारित आपल्याला x आणि y च्या किमती मिळणार आहेत, जो क्रॅमर्स रूल आहे. मग पहिल्यांदा d म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे. तो डिटर्मिनंट काढण्यासाठी आपल्याला जे लेफ्ट हँड साइडला आपण जे व्हेरिएबल्स घेतले त्यांचे कोएफिशियंट्स कलेक्ट करायचे आणि ते डिटर्मिनंट फॉर्म मध्ये मांडायचे. म्हणजे इथं पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 3 आहे आणि y चा -4. त्यामुळे आडव्या ओळीमध्ये 3 - 4 घ्यायचे आणि खालच्या ओळीमध्ये 4 3, कारण इथं x चा कोएफिशियंट 4 आहे, y चा 3 आहे. हे जे मिळालं ते मिळालं आपल्याला d. हे सोडवायचं आहे. 3 × 3 दॅट्स 9. हा पहिल्यांदा प्रोडक्ट घेतला. मायनस हा सेकंड प्रोडक्टतून सबट्रॅक्ट करायचा. -4 × 4. एक नंबर निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे त्यामुळे -4 × 4 -16 मिळेल. दॅट इज इक्वल टू 9 - would be +16. 9 + 16 that's 25. So this is the value of d. तर dx काढू. हा dx काढायचा कसा, तर d वरूनच dx काढायचा. फक्त आता एक बदल आपल्याला असा करायचा आहे की dx व्हॅल्यू काढतोय त्यामुळे x चे जे कोएफिशियंट्स आपण इथे घेतलेत d मध्ये 3 आणि 4 ते रिप्लेस करायचे या कॉन्स्टंट टर्मने. म्हणजे इथे पहिल्या कॉलम मध्ये 10 5 लिहायचा आणि d मधला दुसरा जो कॉलम आहे -4 तो आहे तसाच ठेवायचा. आणि आता हा डिटर्मिनंट याची किंमत काढायची. मग इथं 10 × 3 हा प्रोडक्ट पहिल्यांदा घेऊया. 30 -4 × 5 -20 दॅट इज इक्वल टू 30 - would be +20. 30 + 20 that's 50. तर त्याच पद्धतीने dy काढताना तेच लॉजिक वापरायचं. आता y चा कोएफिशियंट जे आहे आपण d मध्ये घेतलेले -4 आणि 3 ते रिप्लेस करायचे या कॉन्स्टंट टर्मने. म्हणजे इथं लिहायचं 10 5 आणि d मधले x चे जे कोएफिशियंट्स आहेत ते आहे तसे घ्यायचे 3 4 आणि आता याची व्हॅल्यू काढायची.
3 into 5 15 मिळेल मायनस 10 into 4 आता इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे प्रोडक्ट सुद्धा पॉझिटिव्ह येईल 40 15 minus 40 that's minus 25 ह्या तीन व्हॅल्यूज एकदा आपल्याला मिळाल्या डी dx आणि dy तर त्याच्यावरून क्रॅमर्स रूल खूप सोपा आहे सो बाय युजिंग क्रॅमर्स रूल we can have the value of x as dx divided by d हे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा म्हणजे x ची व्हॅल्यू काढायला या दोन इक्वेशन मधल्या x या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायला dx ला d ने डिवाइड करायचं dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 50 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 25 25 ने जर भाग केला तर 2 चा भाग देईल 2 by 1 that is 2 so this is the value of variable x in the same way we can find the value of variable y by the formula dy divided by d आता dy ची व्हॅल्यू आहे -25 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आहे 25 नाही जर भाग आला तर 25 1 25 -1 by 1 that's -1 so the value of variable y is -1 so here the value of x is 2 and value of y is -1 so the solution is 2 minus 1 okay this is the next question again we have to solve these two simultaneous equations by Cramer's rule so first of all let's write these two equations in the proper form that is we want the constant term to the right hand side त्यामुळे -4 जर right hand side ला घेतलं तर +4 होईल ला इक्वेशन 1 म्हणून आणि या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुन्हा 6x हे 4x च्या खाली लिहूया आणि -5y जे आहे ते राइट हँड साइडला दिले ते जर लेफ्ट हँड साइडला घेतले तर +5y होते आणि 8 राइट हँड साइडला आहेच सो दिस इज इक्वेशन नंबर 2 आणि ह्या प्रॉपर फॉर्म मध्ये पहिल्यांदा आपल्याला इथे हे जे इक्वेशन्स आहेत ते आपल्याला या फॉर्म मध्ये दिलेले नव्हते ते पहिल्यांदा मांडून घ्यायचे जर क्रॅमर्स रूल आपल्याला सोडवायचं असेल तर आता याच्यावरून आपल्याला तीन डिटरमिनंट्स काढायचे आहेत पहिला तर आहे डी त्याचे डिटरमिनंट्स पहिल्या ओळीला 4 3 पहिल्या इक्वेशन मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट झाले दुसऱ्या ओळीला 6 5 या दोन्हीचे प्रोडक्ट घेऊया 5 into 4 20 minus 3 into 6 18 20 minus 18 that's 2 तर dx ची व्हॅल्यू काढायला हा जो डिटरमिनंट आहे त्याच्यामधले हे जे x चे कोएफिशिएंट्स आहेत ते रिप्लेस करायचे कॉन्स्टंट टर्म दॅट इज 4 and 8 आणि 3 5 आहे तसेच आता हा प्रोडक्ट घेऊया 5 into 4 that's 20 minus 8 into 3 24 20 minus 24 minus 4 मिळेल आणि dy ची व्हॅल्यू काढायला पुन्हा या डिटरमिनंट d मध्ये हे y चे कोएफिशिएंट रिप्लेस करायचे कॉन्स्टंट टर्म दॅट इज 4 and 8 आणि 4 and 6 आहे तसेच तर पुन्हा यांचा प्रोडक्ट घ्यायचा 8 into 4 32 minus 6 into 4 24 32 minus 24 8 मिळेल आणि आता आपल्याला क्रॅमर्स रूल इथे वापरता येईल बाय क्रॅमर्स रूल we can find the value of x by the formula dx divided by d dx ची व्हॅल्यू आपण -4 घेतलेली आहे d ची 2 भाग झाला तर -2 चा भाग देईल so x is equal to -2 so this is the value of x आणि y ची व्हॅल्यू काढायला फॉर्म्युला आपल्याकडे dy divided by d dy ची व्हॅल्यू आहे 8 divided by d ची व्हॅल्यू 2 जर 2 ने भाग झाला तर 4 चा भाग देईल so value of y is 4 so the solution is -2 4 this is the next question x plus 2y is equal to -1 this is equation number 1 then 2x minus 3y is equal to 12 this is equation number 2 so again first of all we have to find the determinant d by this determinant in equation 1 the coefficient of x is not given so it is 1 and coefficient of y is 2 to the next line or in the second equation we have 2 minus 3 minus 3 into 1 will get -3 minus 2 into 2 4 minus 3 minus 4 that would be -7 dx ची व्हॅल्यू काढायला या डिटरमिनंट मध्ये पहिला कॉलम -1 आणि 12 ने रिप्लेस करूया आणि दुसरा कॉलम 2 3 आहे तसाच सो -1 into -3 दोन्ही निगेटिव्ह नंबर्स असल्यामुळे प्रोडक्ट +3 -12 into 2 24 so 3 minus 24 that's -21 so dy आता dy काढायला हा दुसरा कॉलम रिप्लेस करायचा कॉन्स्टंट टर्म मध्ये -1 and 12 आणि पहिला कॉलम d मधला आहे तसाच क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 12 into 1 that's 12 minus 2 into -1 -2 मिळेल so 12 minus +2 that is equal to 14 so this is the value of dy now by using Cramer's rule we can find x by
dx divided by d. dx आहे -21 divided by d is -7. इथे 7 न भाग जाईल 7 × 21 आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं रूपांतर +3 मध्ये होईल. इट इज x is equal to 3/1 म्हणजेच 3. y ची व्हॅल्यू काढायला dy divided by d. इथे dy ची व्हॅल्यू आहे 14 divided by d is -7. पुन्हा एकदा 7 न भाग जाईल 7 × 14. आता इथं फक्त एकच संख्या डिनॉमिनेटर निगेटिव्ह आहे त्यामुळे उत्तर येईल -2. So the solution is 3 - 2. 6x minus 4y is equal to -12, equation number 1, and 8x minus 3y is equal to -2, this is equation number 2. By the same procedure we should find d. The coefficients are 6 minus 4, दूसरा वेला 8 minus 3. 6 into -3 that's -18, minus 8 into -4 that's -32. That is equal to -18 minus plus होतील 32. So -18 plus 32 it would be 14 plus 14. So this is the value of d. dx काढायला या d मधला पहिला कॉलम रिप्लेस करायचा -12 आणि -2 आणि दुसरा कॉलम -4 -3 आहे तसंच. दॅट इज इक्वल टू, आता हा प्रोडक्ट पहिल्यांदा घेऊया. -12 into -3 दोन्ही निगेटिव्ह नंबर्स असल्यामुळे त्यांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल. 12 × 36 मायनस इथे सुद्धा -2 -4 दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे प्रोडक्ट पॉझिटिव्ह येईल. 4 × 2 8. सो 36 - 8 दॅट्स 28. ही dx ची व्हॅल्यू मिळाली. तर dy ची व्हॅल्यू काढताना पुन्हा एकदा d मधला हा सेकंड कॉलम जो आहे तो रिप्लेस करूया कॉन्स्टंट टर्म म्हणून. कॉन्स्टंट टर्म आहे -12 -2 आणि पहिला कॉलम 6 8 आहे तसाच. 6 × -2 -12 मिळेल मायनस -12 × 8. तर हा एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे. 12 -96 मिळेल. सो -12 मायनस वुड बी +96. -12 + 96 उत्तर मिळेल 84. आता या क्रॅमर्स रूलनं x ची व्हॅल्यू काढायला dx divided by d हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. dx ची व्हॅल्यू आहे 28 divided by d ची व्हॅल्यू आहे 14. 14 × 14 14 × 28 2 चा भाग जाईल. सो व्हॅल्यू ऑफ x इज 2. त्याच पद्धतीने dy ची व्हॅल्यू काढायला फॉर्म्युला आहे dy divided by d. So here the value of dy is 84 and value of d is 14. इथे 14 भाग जाईल. 14 × 14 14 84. So 6/1 म्हणजे 6. The value of y is 6. So the solution here is x is equal to 2 and y is equal to 6. So 2 6 is the solution. This is the next pair of simultaneous equations. First is 4n plus 6n is equal to 54, equation number 1, and 3n plus 2n is equal to 28, equation number 2. तर पहिल्यांदा आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची आहे. सो वी हॅव d. The coefficients are 4 6 and 3 2. Product we have 4 × 2 8 minus 6 × 3 18. 8 minus 18 that's -10. dx ची व्हॅल्यू काढायला हाच d जो आहे त्याच्यातला पहिला कॉलम या कोएफिशियंट्सने रिप्लेस करूया. दॅट इज 54 divided by 28. 54 आणि 28 आणि दुसरा कॉलम 6 2 आहे तसाच. आता प्रोडक्ट घेऊया 54 × 2 108 minus 28 × 6 168. So 108 minus 168 उत्तर येईल -60. सो dx मिळालं. dy ची व्हॅल्यू पण आपण काढू शकतो d वरून. त्याच्यातला तर दुसरा कॉलम रिप्लेस करायचा कॉन्स्टंट टर्म ना, दॅट इज 54 आणि 28 आणि d मधला पहिला कॉलम 4 3 आहे तसाच. तर हा गुणाकार घेऊया 28 × 4 112 minus 54 × 3 162. That is equal to. So 112 minus 162 उत्तर येईल -50. So this is the value of dy. आता क्रॅमर्स रूलनं x ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. dx divided by d या फॉर्म्युला. dx ची व्हॅल्यू आहे -60 divided by d ची व्हॅल्यू आहे -10. दोन्ही निगेटिव्ह आहेत त्यामुळे 10 न जर भाग आला तर 6 चा भाग जाईल आणि मायनस प्लस 6 होतील. So this is the value of x. Similarly, we can find the value of y by the formula dy divided by d. मग dy ची व्हॅल्यू आहे -50 divided by d ची व्हॅल्यू -10.
इथेही 10 भाग देईल, यापेक्षा 50. So minus minus plus 5. So x is equal to 6 and y is equal to 5 is the solution. So solution of these two simultaneous equations is 6, 5. Okay, now this is the next pair of simultaneous equations. त्याच्यामध्ये 2x plus 3y is equal to 2 हे आहे तसेच ठेवूया. दुसरं जे इक्वेशन आहे ते आपण थोडंसं सिम्प्लिफायला करू शकतो. म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे, ते जर नको असेल आपल्याला तर यातल्या प्रत्येक टर्मला आपण 2 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे 2 into x 2x मिळेल, मायनस 2 into y/2 या दुसऱ्या टर्मला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं, दॅट इज इक्वल टू 2 into 1 हाफ. म्हणजे राईट हँड साइडला सुद्धा मल्टिप्लाय केलं, म्हणजे इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये 2 ला 2 निघून जातील. म्हणजे इक्वेशन पहिलं 2x plus 3y is equal to 2 हे आहे तसंच. दुसरं इक्वेशन मात्र आता बदलेल, 2x minus y is equal to 1. आता हे 2x minus y is equal to 1 हे याच्या खाली लिहूया, 2x minus y is equal to 1. आणि ह्यांना आता नंबर देऊया आपण. दिस इज इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. आता त्याच्यावरून आपण पहिल्यांदा डिटर्मिनंट d काढूया. सो द डिटर्मिनंट इज 2, 3. दुसऱ्या वेळेला 2 minus 1. So 2 into minus 1 that's minus 2, minus 2 into 3 6. So minus 2 minus 6 minus 8. dx ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. या d वरून पहिला कॉलम 2 आणि 1 ने रिप्लेस करूया आणि दुसरा कॉलम 3 minus 1 आहे तसाच. आता हा ही डिटर्मिनंट सोडवू. 2 into minus 1 that's minus 2, minus 3 into 1 3. So minus 2 minus 3 that's minus 5. आणि dy काढायला d मधला दुसरा कॉलम रिप्लेस करायचा आपल्याला या कॉन्स्टंट टर्म दॅट इज 2 1, आणि d मधला पहिला कॉलम 2 2 आहे तसाच. हा डिटर्मिनंट सोडवू आता. 2 into 1 that's 2, minus 2 into 2 4, 2 minus 4 minus 2. तर क्रॅमर्स रूल आपण वापरूया. फॉर्म्युला dx divided by d. dx ची व्हॅल्यू आहे -5 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू -8. तर इथं याला आपण आणखी सिम्प्लिफाय करू शकत नाही, पण हे निगेटिव्ह साइन निघून जाईल, त्याचं पॉझिटिव्ह होईल 5/8. So value of variable x is 5/8. Similarly, you can find the value of variable y by the formula dy divided by d. dy ची व्हॅल्यू आहे -2 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू आहे -8. मग इथं मात्र 2 भाग देईल, म्हणजे 8, आणि दोन्ही निगेटिव्ह असल्यामुळे त्याचं रूपांतर पॉझिटिव्ह मध्ये होईल. So y is equal to 1/4. So x is equal to 5/8 and y is equal to 1/4. So the solution is 5/8, 1/4. So these are the examples from practice set 1.3, class 10, math part 1, from the topic linear equations in two variables.